मित्रांनो, मी सुनील दशरथ आटपाडकर, संमोहन विज्ञातज्ञ. नाडी वैद्यकीय बैठक कार्यक्रम संदर्भात मी 2 शब्द बोलतो आहे. आपले डोळे आणि आपली पाठ पाहू शकतो आहे का? आपली बुद्धी, आपला श्वास, आपलं मूलमूत्र, कफ, हृदय गती नियंत्रित करू शकतात का? आपल्या शब्दाच्या आदेशाने आपल्याला तणाव आणि रक्तदाब नियंत्रित होऊ शकतो का? आपल्याला दुःख आणि आजाराचे कारणाने आपले डोकं जाणू शकतो का? आपल्या या डोक्यात ज्ञान सही असते का? दिनचर्या ही वेगळीच असते का? या प्रश्नांच्या उत्तरासाठी योग्य वैद्य आणि योग्य गुरु याचं मार्गदर्शन घेणं फार मोठा विचाराचा विषय आहे. आणि आपली ही परंपरा आहे, प्राचीन परंपरा आहे. आपली राज असो, प्रजा असो किंवा धनी असो किंवा गरीब असो, आजारी असो, दुःखी असो किंवा अति झाल्यावर अंततः वैद्य आणि योग गुरूचंच मार्गदर्शन घेतलं जातं. आणि मार्गदर्शन काढूनच स्वस्थ होतात. जीवनात अनेक बाधा येतात, रोग येतात, दुःख येतात, घटना होतात, चुका होतात. त्याचा परिणामही 5 पिढीला भोगावाच लागतो. रोग, दुःख, समस्या, विवाद टाळणं ही मनाची विकृती आहे. पण परिणाम 5 पिढ्या भोगावं लागतात ना. असे जीवनाचा अर्थ कसा आहे? एकतर पतीपत्नीमध्ये मनमुटाव असो, प्रेम आणि संभोग असफल असो, विवाह संतान न होणे बाधा असो, या व्यापार करिअर बाधा असो, या लंबा आजारावर औषध लागत नाहीच, झोपेत स्वप्नदाब लघवी होतात, जो प्रतिबंधक प्रवृत्ती, अति चाचपणे, अतिभोजन, अतिवेदना, अति खर्च, आधी चुकून बुचून घटना घडतात आणि डोकं वाजवासही पण प्रकृती होणे वेगळीच. हे सर्व लक्षणाचं समाधान केवळ योग्य वैद्य योग गुरूपासूनच राजे महाराजे धनिक आणि प्रजा घेतात. हीच आपली संस्कृती आहे. मनाचे मार्गदर्शन, कमीचे मार्गदर्शन घेण्यासाठी आजही लोक गुपचूप राहून वैद्य आणि योग गुरूंचा सल्ला घेऊन आपले जीवन सार्थक करतात. आपली हीच परंपरामध्ये सहसंमोहित नाडीदर्शन या शक्तिपाव असली विद्या धराने चालवतात. पण या मौखिक गुरुशिष्य परंपरावर चालतात. या विद्याची लेखणी आणि बोलणी प्रतिबंधक राहावे. आपण मार्गदर्शन घेऊनच लाभ घ्यावा. तर्क नको, सतर्क रहा. वैद्य म्हणजे आयुर्वेदाचे ज्ञान असून रोग्यांवर त्या पद्धतीने औषधोपचार करणारा हा भीष्णगवार. अशा लोकांच्या नावाआधी वैद्य ही उपाधी लावली जाते. आयुर्वेदातील नाडीपरीक्षा हे शास्त्र आहे आणि त्यातून हे अनेक व्याधींचे अचूक रोगनिदान होतेच. नाडीपरीक्षा हे नाडीद्वारे निदान करण्याचे प्राचीन आयुर्वेदिक तंत्र आहे. हे शारीरिक, मानसिक आणि भावनिक असंतुलन आणि रोगांचे अचूक निदान. वैद्याने नाडी पाहिली की त्याला सगळेच कळते, अशा सर्वसामान्यामध्ये बऱ्याच वेळा समज झालेला दिसतो. आयुर्वेदामध्ये प्रकृती परीक्षणासाठी वेगवेगळ्या परीक्षा सांगितलेल्या आहेत. या अष्टविध परीक्षा झाल्यानंतर, रुग्णाची पूर्ण माहिती घेतल्यानंतर, त्याने सांगितलेले त्रास व लक्षणे समजून घेतल्यानंतर, रुग्णाच्या शरीरात कुठल्या दोषामध्ये असंतुलन झालेलं आहे, कुठला रोग आहे, तो कसा वाढला आहे, कुठल्या धातूत रोग झालेला आहे, झालेला रोग कसा बरा करता येईल, हे सगळं नक्की केलं जातं. या परीक्षणामध्ये नाडी हा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग. त्यापूर्वी मल, मूत्र, जिव्हाळा, शब्द, स्पर्श, डोळे, आकृती यांचे परीक्षण केलेले असते. नाडीज्ञान होण्यासाठी एका विशिष्ट अवस्थेत असावा लागतो, अशी होते तपासणी. नाडी परीक्षेमध्ये मनगटातील रक्तवाहिनीवर तर्जनी, मध्यमा आणि अनामिका या बोटाचा वापर करून शरीरातील दोष, धातू, अवयव, हृदय, मस्तिष्क यासारखे अवयव, मानसिक अवस्था, मणक्यातील स्थितंत्र यासारख्या विविध घटकांचा व्यापक अचूक निदानासाठी उपयोग करता येतो. मनगटाशिवाय गळा, पायाचा गोटा, कानाच्या जवळील नाडीचा वापर काही वेळा केला जातो. स्पर्शाला जागवणाऱ्या नाडीची गती, स्फूर्ती, तीव्रता, उष्मा, ठोके यावरून अतिशय बारकाईने शरीराची स्थिती व त्यात उत्पन्न झालेले दोष यातील विषमता ओळखता येतात. आयुर्वेद हे सर्वात जुने उपचार विज्ञान तज्ञ मानलं जातं. हे प्रतिबंधावर जास्त भर देतं आणि एखाद्याचं जीवन, विचार, आहार, जीवनशैली आणि औषधी वनस्पतीच्या वापरामध्ये समतोल साधण्याकडे बारीक लक्ष देऊन आरोग्य राखण्यास प्रोत्साहित करतं. आयुर्वेद ही भारतातील सर्वात प्राचीन वैद्यकीय प्रणालीपैकी एक आहे. आयुर्वेदिक औषधं अनेक प्रकारच्या रोगावर उपचार करण्यासाठी खूप प्रभावी मानली गेली आहेत. जाणून घ्या, कोणती औषधे वनस्पती रोग निदानासाठी सर्वाधिक उपयुक्त मानली जातात. जो शारीरिक व मानसिक रोगापासून मुक्त आहे, जो शारीरिक सुखे भोगू शकतो, इच्छेप्रमाणे वागू शकतो, मनाने समाधानी आहे, ज्यांचे शरीर, मन यावर नियंत्रण आहे, जो सामर्थ्यशाली, बुद्धिवान, कलाकार इत्यादी सर्वांगीण विकसित व्यक्तिमत्वाने युक्त आहे, जो स्वतःचे, इतरांचे व सर्व प्राणीमात्रांचे हित करणारा आहे, जो 4ही पुरुषांचे योग्य पालन करणार आहे, त्याला समाजात स्थान व मान आहे, जो आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न करीत आहे, तो संपूर्ण आरोग्य संपन्न आहे. योग चिकित्सा
ज्या रोग चिकित्सेमध्ये योग उपचार वापरले जातात त्याला योग चिकित्सा म्हणतात. योगशास्त्राचा चिकित्साचा हा प्रमुख हेतू नाही, हे निर्विवाद आहे. परंतु शतकानुशतके योगाचा चिकित्सेकरता उपयोग करण्यात आलेला आहे. योगशास्त्र मूळतः वैद्यकशास्त्र नाही, हे प्रथम लक्षात घेऊनच आपण त्या चिकित्सेकरता आपण उपयोग करावायचा हवा. कोणतीही चिकित्सा परिपूर्ण नाही, किंबहुना अपूर्णतः प्रत्येक चिकित्सेचा स्थायी भावच आहे. योग चिकित्सेतही अपघातजन्य रोग किंवा संसर्गजन्य रोग यावर उपचार नाहीत. रोग आणि व्याधी हा असाच समस्थिती संतुलनाचा बिघाड आहे. योगाचा उद्देश समाधी हा आहे. योगशास्त्र वैद्यकाप्रमाणे चिकित्साशास्त्र नसले तरी वैद्यकशास्त्रातील आरोग्य रक्षण, व्याधी निवारण, व्यक्तिमत्व विकास यासारख्या विषयांमुळे त्याचा वैद्यकाचा जवळचा संबंध असल्याचे लक्षात येते. अलीकडील योगशास्त्रावरील नव्या ग्रंथातून योग उपचार नष्ट प्रक्रियांचा संबंध दाखवून येतो. परंतु क्रिया जेव्हा हृदयरोगात समाविष्ट झाल्या तेव्हापासूनच योगाचा चिकित्सात्मक उपयोग सुरू झाला असे म्हणता येते. हट प्रतिपिकेप्रमाणे षटक्रिया केल्याने मेदवृद्धी, स्थूलता नाहीशी होते, कफ दोहिसा नाहीसा होतो, मलशुद्धी वगैरे साध्य होतात. त्यानंतर केलेला प्राणायाम श्वसन नियंत्रण विनाशाय साध्य होतो. षटक्रियामुळे अन्न, हवा व मल यांचे मार्ग शुद्ध होतात आणि शुद्ध शरीर म्हणजेच वात, पित्त व कफ या पित्तदोषांचे संतुलन असलेले शरीर प्राणायामास योग्य असते. ज्यांना दोषबाधा नसेल त्यांना शतक्रिया करण्याची आवश्यकता नाही असे हठयोगात स्पष्ट सांगितलेले आहे. षटक्रिया याने क्या धोती, बस्ती, नेती, ताटक, नवली व कपालभाती या शुद्ध क्रिया आहेत. इंद्रियाचा संयम करून मन एकाग्र करणं म्हणजे योग होय. रुग्णाला रोगापासून मुक्त करणे किंवा रोगाच्या लक्षणावर उपाययोजना करणे योग चिकित्सा आणि मानसिक शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी योगाची तत्त्व आणि योगासने आणि श्वासोच्छ्वासाच्या तंत्रावर आधारित आहे. योग साधनेतील आसन अचल सुखकारक अपेक्षित आहे. ते तसे असण्यासाठी शरीर आदी व्याधी प्राकृतिक असणे आवश्यक आहे. योग एक पूर्ण विज्ञान आहे, एक पूर्ण जीवनशैली आहे, एक पूर्ण चिकित्सा पद्धती आहे आणि एक अध्यात्मविद्या आहे. योगाच्या या लोकप्रतिष्ठेचे रहस्य हे आहे की लिंग, जाती, वर्ग, संप्रदाय, क्षेत्र आणि भाषा भेदांच्या संकीर्णामध्ये कधीही आबद्ध न असणे होय. चिंतक, बैरागी, अभ्यासी, ब्रह्मचारी, गृहस्थ कोणी या संध्या प्राप्त करून लाभान्वित होऊ शकतात.